யோவான் சுவர்த்தமான் யோவான் 1வது அதிகாரம் யோவான் 11-12 जे त्याच्या स्वतःच्या देहकडे तो आला तरी त्याच्या सोडक्याने त्याचा स्वीकार केला नाही, परंतु तितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यानं म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांनी देवाच्या मुला होण्याचा अधिकार दिला आहे. त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला आहे. हालेलुया. आता येशू ख्रिस्ताला थोडा लोक स्वीकार केला नाही आहे. जे कोण येशू ख्रिस्ताला स्वीकार केला आहे ते देवाच्या मुला होण्याचा अधिकार दिलेला आहे. हालेलुया. तेरीलिना उठू मामा मा तेरीलिना उठू. हालेलुया. येशू ख्रिस्ताला जे कोणी स्वीकार केला आहे ते देवाच्या मुला होण्याचा अधिकार दिला आहे. ते स्वीकार केला नाही त्याचा नाही. जे कोणी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे ते सगळं काय कोण आहे? देवाचे आम्ही मुलं आहे. हालेलुया. స్తోత్ర సహిత 82 సంగీతం 82వ అధికారం 6వ వచనం. स्तोत्र सहित मी म्हणाला तुम्ही देव आगे, तुम्ही सर्व परात्पराचा पुत्र आगे. हालेलुया. आम्ही देव आहे आणि देवाचे आम्ही पुत्र आहे. म्हणून तिकडे योहानाच्या सुवर्तमानामध्ये लिहिलं आहे आमच्या देही गदवा रक्त मांस याच्याद्वारा आमचे जन्म झाला नाही आहे, देवापासून आमचे जन्म झालेला आहे. हालेलुया. देवापासून आमचे जन्म झालेला आहे. आम्ही देवाच्या मुलं आहे. हालेलुया. हे पृथ्वी कोणाच्या आहे? सर्व काय परमेश्वराच्या आहे. कोणाच्या आहे? आमच्या बाबाच्या आहे. हालेलुया. पिता परमेश्वराच्या आहे सर्व काय. पिताच्या हे सर्व काय आहे. आम्ही कोण आहे? त्याच्या आम्ही मुलं आहे. हालेलुया. हे सृष्टीचा मालक आणि सर्वांचा मालक कोण आहे? परमेश्वर आहे. आम्ही त्याच्या परमेश्वराच्या आम्ही मुलं आहे. हालेलुया. तसं आमच्या हर एक गोष्टीमध्ये आमचे जीवन असलं पाहिजे आहे. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आता नाही आहे याचा अर्थ आमचं नाही असं नाही आहे, पण ते लेवल मध्ये आम्ही गेलं पाहिजे आहे. हे सर्व काय परमेश्वर निर्माण केलं आहे. कोणासाठी निर्माण केलं आहे? आपल्या मुलासाठी. हालेलुया. आम्ही कोण आहे? परमेश्वराच्या मुलं आहे. आता आम्ही जगापासून बाहेर येऊन येशू देवाच्या राज्यामध्ये आम्ही आलाय. हालेलुया. हे सगळ्या गोष्टी परमेश्वर आमच्यासाठी निर्माण केलेला आहे. हालेलुया. कल्ती कलास पत्र गलातियर 7:6 कल्ती कलास पत्र 7वा अध्याय. कल्तीमध्ये 3रा अध्याय जे प्रमाणे कल्ती करास पत्र 3रा अध्याय 6वा वचन. गलातियर 6:3 जे प्रमाणे अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असं गणण्यात आले तसं हे आगे. यावरून तुम्ही समजून घे की
जे विश्वासाच्या तेच अब्राहामाच्या पुत्र आहेत. हालेलुया. अब्राहामाच्या रक्तातून जन्म झालेला, संतानामध्ये येलेलं तेवढंच अब्राहामाच्या संतान असं नाही आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाराच अब्राहामाचे संतान आहे. हालेलुया. यावरून तुम्ही समजून घे की जे विश्वासाच्या तेच अब्राहामाचे पुत्र आहेत. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविणार हे पूर्व ज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणारा अब्राहामा सहित आशीर्वाद मिळतो. हालेलुया. आता येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला तर अब्राहामाचे आम्ही पुत्र आहे. हालेलुया. आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर अब्राहामाच्या आशीर्वादाचे हक्कदार आम्ही आहे. हालेलुया. आमच्या वडिलांच्या प्रॉपर्टी आम्हाला मिळणार आहे. असंच विश्वासाच्या द्वारे आम्ही अब्राहामाचे पुत्र आहे. अब्राहामाला जे काय देवाने आशीर्वाद केला ते सर्व आशीर्वादाच्या हक्कदार आम्ही आहे. हालेलुया. आम्ही ते आशीर्वादाच्या संतान आहे, वारसदार आहे. हालेलुया. हे कसं झाला? येशू ख्रिस्तामुळे झाला आहे. येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला तर आम्ही देवाच्या मुलं आहे आणि अब्राहामाचे संतान आहे. अब्राहामाला जे काय आशीर्वाद दिलाय देवाने ते आमच्या आहे. हालेलुया. आता आमच्या बाजारमध्ये जातो आम्ही, गाडी घेऊन जातो, गाडी लावला ते गाडी दुसरा कोणीतरी घेऊन गेलं तर आम्ही सोडणार नाही आहे. हालेलुया. आमच्या गाडी आहे म्हणून त्याच्या भांडण करून काहीतरी करून ते आमच्या गाडी आमच्याकडे घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. हालेलुया. परमेश्वर हे सगळं निर्माण केलं आहे. आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्या कारणाने आम्ही देवाच्या मुलं आहे, अब्राहामाचे संतान आहे, आम्ही परमेश्वराचे पुत्र आहे. हालेलुया. परमेश्वर हे सर्व गोष्टी आमच्यासाठीच निर्माण केलेला आहे. अब्राहामाचा आशीर्वाद आमचा आहे. समजल्यानंतर ते मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. का मिळालं नाही आहे हे विचार केला पाहिजे. हालेलुया. आम्हाला आशीर्वाद सर्व गोष्टी मिळण्यासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभामध्ये गेलाय, त्याने सर्व काय पूर्ण करून गेलाय. हालेलुया. आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येशूच्या मागे चालून जे काय येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी ठेवलाय ते सगळं आम्ही गातात घेतलं पाहिजे आहे, आम्ही मिळवलं पाहिजे आहे. हालेलुया. आमच्या पिता परमेश्वराकडे सर्व काय आहे, आम्ही त्याच्या मुलं आहे. विश्वासामध्ये येशूच्या मागे चालून आमच्यासाठी जे काय ठेवलाय ते गोष्टी आम्ही हातात घेतलं पाहिजे आहे, आम्ही मिळवला पाहिजे आहे. हालेलुया. 31 करासपत्र त्याच्यानंतर आहे एबेसियर 1:3. एबेसियर 1:3 पहिला अध्याय 3रा वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलं आहे. हालेलुया. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हालेलुया. पिता परमेश्वराने येशू ख्रिस्तामध्ये पहिलेच आमच्यासाठी आशीर्वाद केलेला आहे. हालेलुया. ते गोष्टीसाठी आम्हाला प्रार्थना करायची गरज नाही आहे. ऑलरेडी हालेलुया सर्व आध्यात्मिक आशीर्वाद, हालेलुया सर्व आशीर्वाद आत्मिक असून दे दैहिक असून दे ऑलरेडी येशू मध्ये आम्हाला ठेवलेला आहे. हालेलुया. आमचा आशीर्वाद कुठे ठेवला आहे? येशू मध्ये आहे. आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून
येसूच्या मागे चेलून येसू मध्ये राहिलं तर आम्ही ते आशीर्वाद सगळं आम्हाला मिळणार आहे. ए टू जेड येसू मध्ये ऑलरेडी पिता परमेश्वराने ठेवलेलं आहे. आम्ही येसू मध्ये पूर्ण असून ते मिळवलं पाहिजे आहे. हालेलुया. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचे देव पिता धन्यवादित असो, त्यांनी स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वाद केला आहे. हालेलुया. त्याप्रमाणे आपण त्याचे समजेतच पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्यांनी जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतलेला आहे. हालेलुया. त्याच्या समोर आम्ही निर्दोष असण्यासाठी जगाच्या स्थापनेच्या पहिल्याच येशू मध्ये आम्हाला निवडून ठेवलेला आहे. हालेलुया. म्हणून पूर्ण आम्ही येशू मध्ये आला पाहिजे आहे. येशू मध्ये आमच्यासाठी सर्व काय ए टू जेड आहे. थोडा गोष्टी येशू मध्ये आहे, थोडा गोष्टी जगामध्ये गेल्याच पाहिजे असं नाही. ए टू जेड येशू मध्ये हे जगाच्या स्थापनेच्या अगोदरच परमेश्वर ठेवला आहे. पवित्र जीवन जगण्यासाठी, निर्दोष असण्यासाठी देवाच्या समोर सर्व गोष्टी आम्हाला कुठे ठेवला? येशू मध्येच आहे. येशू मध्ये आम्ही राहून ते सगळं आमच्यासाठी काय ठेवलंय ते आम्ही मिळवलं पाहिजे. हे आमचे काम आहे. हे गोष्टीसाठी परमेश्वर ऑलरेडी केलेल्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करून काय होत नाही आहे. आमच्या आत्मिक डोळे उघडला पाहिजे. देवाचे ज्ञान बुद्धी आम्हाला मिळाला पाहिजे आहे. हालेलुया. शैतान कसा आहे? आमची चोरी करण्यासाठी आहे. शैतान आपला विचार आमच्या मनामध्ये घातलेला आहे, नाहीतर आमची चोरी करून घेऊन गेला आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी सर्व काही येशू मध्ये पिता परमेश्वराने ठेवलेलं आहे. देवाचे ज्ञान घेऊन आम्ही देवाच्या वचनानुसार चालून ते आमच्यासाठी जे ठेवलं आहे ते आम्ही मिळवला पाहिजे आहे. हे आमचं काम आहे. हालेलुया. एक आई मुलासाठी जेवण बनवून ठेवू शकतो. जेवायचं काम ते स्वतः जेवलं पाहिजे आहे. आम्ही बनवलं तर पण तो स्वतः जेवलं पाहिजे आहे. हालेलुया. आता लहान मुलं असतात ते वेळी एकदम लहान असताना सर्व काय त्याच्या आई वडीलच करणार आहे. जास्ती आईच बघताय. हालेलुया. आणि मोठा होत आहे थोडा त्यांनी स्वतःची जबाबदारी घेऊ शकताय, स्वतःचे काम स्वतः करू शकताय. हालेलुया. एक लेवल पेक्षा मोठा झाल्यानंतर त्याच्यावर घराची जबाबदारी येत आहे. नंतर तो घरासाठी त्रास काढून काम करू सुरू करताय. घराचे प्रॉब्लेम ते स्वतःवर घेऊन ते चालू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हालेलुया. असंच येशू देवाच्या राज्यामध्ये आम्ही येत आहे. देव सर्व काय करत आहे आणि आमचे वाढ होत आहे. देवाच्या घराची जबाबदारी आमच्यावर येत आहे. ते आम्ही पूर्ण करत आम्ही पुढे गेलं पाहिजे आहे. हालेलुया. आमचे वाढ झाल्यानंतर पण आम्ही लहान मुलासारखे सर्व गोष्टी परमेश्वर देत राहिलं पाहिजे असं नाही आहे. आम्ही देवाच्या राज्यासाठी, देवाच्या घरासाठी आम्ही काम करत पुढे गेलं पाहिजे आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तामध्ये ए टू जेड आमच्यासाठी ठेवलेला आहे. हालेलुया. येशू मध्ये असून आम्ही सर्व काय मिळवलं पाहिजे हे आमचे काम आहे. दुसरा करिंथिकरास पत्र 8వ అధ్యాయం కొరింథియర్ 2వ కొరింథియర్ 8:9 दूसरा करिंथिकरास पत्र 8వ अध्याय 9వ वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहिती आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झालाय. असं येतो नाही की त्याच्या दरिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहिती आहे. काय आहे? तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झालाय. त्याची कृपा तुम्हाला माहिती आहे. पहिला वचन सांगत आहे. दुसरा वचन काय म्हटलं तर तो
धनवान असता तुम्हा करिता तरीतरी झालाय. तो धनवान असता परमेश्वर स्वर्गामध्ये सर्व गोष्टीचा मालक होतो, तो धनवान होतो. हालेलुया. आमच्यासाठी स्वर्ग सोडून हे जगामध्ये मानव रूप धारण करून येऊन दरिद्री झालाय. देव आमच्यावर प्रेम करत आहे. ते प्रेमामुळे त्यांनी आपलं स्थान सर्व काय सोडून दिलाय आणि आमच्यासाठी दरिद्री होऊन हे जगामध्ये आलाय. का दरिद्री होऊन हे जगामध्ये आलाय? आमच्यासाठी मरण पावलाय. असं हेतू नाही की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. आता खरं बघितलं तर आम्ही सर्वांनी दरिद्री होतो. हालेलुया. हे जगाचा पैसा असला तर पण दरिद्री होतो. आम्हाला धनवान करण्यासाठी येशू ख्रिस्त स्वर्गाचा स्थान सोडलाय आणि दरिद्री होऊन हे जगामध्ये आलाय. कशासाठी? आम्हाला धनवान करण्यासाठी तो दरिद्री झालाय. येशू ख्रिस्त आपलं काम पूर्ण केलंय. येशू मध्ये आम्ही असलं पाहिजे. देवाच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. आमचे जीवन बदलणारच आहे. येशू मध्ये असलं पाहिजे. देवाच्या वचन विश्वास ठेवला पाहिजे. वचनावर विश्वास ठेवला आम्ही येशू मध्ये असलं तर नंतर असा वचनानुसार आमच्या जीवनामध्ये घडून येणार आहे. तो धनवान असता दरिद्री झालाय. असं हेतू नाही की दरिद्री असणारा धनवान झाला पाहिजे. हालेलुया. तरासाच्या काटामध्ये एक बाजू काहीतरी ठेवलं तर दुसरा बाजू वर जाणार आहे. वरच्या बाजू खाली येला ना आपाप दुसरा बाजू वर जाणार आहे. काही ना ठेवता एक बाजू तुम्ही खाली आणलं दुसरा बाजू वर जाणार आहे. येशू ख्रिस्त वरच्या लेवल मधून खालच्या लेवल मध्ये आलाय. म्हणून येशू मध्ये असलेला दुसरा बाजू काटा तरास हे आहे त्याच्यामध्ये असलेलं सर्व वर जाणार आहे ऑटोमॅटिक. हालेलुया. मुला खेळत असताना एक मुला खाली गेलं तर दुसरा वर जाणार आहे ऑटोमॅटिक. तो कसा वर जात आहे? ते वर जायचे कारण काय आहे? हे साइड बसलेलं वरसून खाली येत आहे. एक खाली गेलं तर दुसरा वर जाणार आहे. येशू ख्रिस्त धनवान असता दरिद्री झाला आहे. येशू मध्ये असलं तर आम्ही दरिद्रीतून धनवानात गेलाय. हालेलुया. हे सत्य आहे. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आम्ही वर गेलं पाहिजे. आम्ही धनवान झाला पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त दरिद्री झालाय. विचार नाही केलाय. हालेलुया. आम्हाला विचारलं नाही आहे तुम्ही माझ्या ऐकणार काय काय करणार काही विचारलं नाही आहे. ते ऑटोमॅटिक आम्ही पापी असताना तो स्वर्ग सोडून हे जगामध्ये आला. आमच्या पापासाठी तो मरण पावला. हे सगळ्या गोष्टी ते का केलाय? आमच्यावर प्रेम करत आहे म्हणून आपलं सर्व त्याग करून आमच्यासाठी त्यांनी सर्व काय केलाय. हालेलुया. आता येशू मध्ये असलेला धनवान होण्यासाठी येशू ख्रिस्त दरिद्री झालाय म्हणून आम्ही धनवान होणार आहे. हे विश्वास ठेवला पाहिजे आहे. येशू मध्ये आम्ही असलं पाहिजे आहे. हालेलुया. आता येशू मध्ये असणं म्हणजे काय आहे? देव आम्हाला काहीतरी काम करण्यासाठी सांगत आहे. ते आम्ही करत असताना हे जगामध्ये येशू मध्ये असून काम केलं पाहिजे. बिझनेस केलं पाहिजे आहे. येशू सोडून बाहेर जाऊन करत ते नाही आहे. येशू मध्ये असून आम्ही केलं तर तो खाली येलाय म्हणून आम्ही नक्की वर जाणार आहे. हालेलुया. आशीर्वाद कुठून येत आहे? परमेश्वराकडून येत आहे. परमेश्वराकडून जे आशीर्वाद येत आहे त्याच्या बरोबर वाईट समस्या आम्हाला येणार नाही आहे. हालेलुया. परमेश्वर आशीर्वाद केलं तर त्याच्या बरोबर समस्या येणार नाही आहे. लोक सुवर्तमान 15 अध्याय. ലുക്ക 15వ అధికారం 11. లుక్క 15:11. 5వ అధికారం 11. लोक सुवर्तमान 15 अध्याय 11 पासून पहिला वाचल्याची गोष्ट आहे.
आणखी तो म्हणाला, कोणी एका मनुष्याला 2 मुलगे होतो, ते पैकी धाकटा बापाला म्हणाला, बापा मालमत्तेच्या माझ्या वाटा दे, मला दे. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्याच्या वाटणी केली. मग 5 दिवस झाला नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काय जमा करून दूर देशी निघून गेला आणि तिथे त्याने बहीणबाजी चैनबाजी करून आपली मालमत्ता उकलून टाकली. त्याने आपलं सर्व खर्चून टाकल्यावर ते देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो ते देशातील एका रहिवासियाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिलो. त्याने त्याला आपल्या शेतात टुकरे चरावयास पाठविले. तेव्हा टुकरे खात असता त्यातला शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो सुट्टीवर येऊन म्हणाले, माझ्या बापाचे कितीतरी मोलकरीयास भाकरीची रेलचेल आहे आणि मी जर इथे भुकेने मरतो आहे. हालेलुया. 17 वचन बघा. नंतर तो सुट्टीवर येऊन म्हणाले, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकरीयास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर इथे भुकेने मरतो आहे. हालेलुया. हे पृथ्वी परमेश्वर निर्माण केलाय, सर्वांना परमेश्वर निर्माण केलाय. आमचे पिता परमेश्वर आहे. हालेलुया. आता आदाम हव्वाने पाप केलाय, सर्वजण देवापासून विभक्त झालेला आहे. हालेलुया. सर्व आपला मार्ग धरलाय, तिकडे गेलाय. आता काय आहे? समस्यामध्ये आहे. हालेलुया. आता येशू मध्ये नाही आहे, येशू मध्ये आहे. सगळ्यांना काय समजलं पाहिजे आहे? आमच्या पिताच्या घरात सर्व काय आहे? आमचे पिता परमेश्वर आहे आणि परमेश्वराकडे हे सर्व काय आहे? हे सर्वांचे मालक परमेश्वर आहे. हालेलुया. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बापा मी स्वर्गाविरुद्ध व तुझ्या विरुद्ध पाप केलं आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकरीयाप्रमाणे मला ठेव. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याच्या कळवला आला आणि तावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्यांनी त्याच्या मुख्य मान घेतले. मुलगा त्याला म्हणाले, बापा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केला आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासाने सांगितले, लवकर उत्तम जगा आणून त्याला घाला. याच्या गातात अंगठी व पायात सोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. कारण हे माझा मुलगा मेला होतो, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होतो, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागलाय. हालेलुया. आम्ही सर्वजण आत्मामध्ये मेलेलो होतो. हालेलुया. परमेश्वर आम्हाला जिवंत केलेला आहे. कधी जिवंत केलेला आहे परमेश्वर आम्हाला? आम्ही सुट्टीवर आलो, माझ्या बापाचे घर सोडून मी येलो, पुन्हा मी बापाकडे जाणार आहे. आमच्या परमेश्वर पिता आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी आपलं रक्त दिलेलं आहे. हे समजलं. आम्ही येशू ख्रिस्ताकडे आला, आपलं पाप कबूल केलाय, येशू ख्रिस्ताला स्वीकार केलाय, आमच्या तारण आलाय. हालेलुया. आणि आमच्या पिताकडे सर्व काय आहे? आम्ही पिताच्या घरामध्ये राहिलाय. ए टू झेड सर्व काय मिळणारच आहे. आणि परमेश्वराकडे कुठल्या गोष्टी कधी कमी पडणार नाही आहे. दुष्काळ येईल तर पण परमेश्वराकडे काय कमी पडणार असं नाही आहे. परमेश्वर निर्माण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आता ते
धाकटा मुलगाला सुट्टीवर आला, तो आपल्या बापाकडे गेला. बापांनी मेलेलं होतं, जिवंत झाला असं बोलून त्याला स्वीकार केलाय आणि कपडा, अंगुठी, जेवण वगैरे चांगलं दिलं आहे त्याला. हालेलुया. आता आम्ही पण असंच कंडिशन मध्ये होतो. बापाला सोडून आम्ही जगामध्ये गेलो होतो. देवाच्या सुवार्ता आम्हाला मिळालाय. आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, पश्चाताप केला, आमच्या मार्ग चुकीचा आहे म्हणून आम्ही यू टर्न मारला, येशूच्या मागे जात आहे. हालेलुया. आता येशू मध्ये ए टू झेड आहे. परमेश्वर आमचे पिता आहे. आमच्यासाठी सर्व काय येशू मध्ये ऑलरेडी ठेवलेलं आहे. येशू मध्ये सर्व काय आहे. येशू मध्ये असून सर्व गोष्टी आम्ही आमच्यासाठी जे ठेवलाय ते गोष्टी आम्ही मिळवला पाहिजे आहे. हालेलुया. हे एक गोष्टी झाला आहे. दुसरा गोष्टी काय आहे, आता आम्हाला सुट्टी येलाय, आम्ही देवाकडे गेलाय. आता जगामध्ये खूप लोक अजून सुट्टीवर आला नाही आहे. थोडा लोकांना परमेश्वर दिलेल्या गोष्टी संपलेल्या आहे, ते रडत आहे. थोडा लोकांना अजून संपलेलं नाही आहे. माझी हिसाबाने मी जगू शकतो असं जगामध्ये लोक आहे. हालेलुया. तरी पण काय केलं पाहिजे आहे, ते सगळं सुट्टीवर येऊन मन बदलून आपल्या पिताच्या घरी परमेश्वराकडे आला पाहिजे आहे. पिता परमेश्वराच्या घरी सर्व काय आहे. जे वेळी बापाचे घर सोडून बाहेर गेल्या ते वेळी त्रासात, प्रॉब्लेम मध्ये अडकून जात आहे. हालेलुया. आता जगामध्ये आहे ते हे सत्य समजून विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताकडे आलं. येशू ख्रिस्तामध्ये सर्व काय त्यांच्या घरात ऑलरेडी ठेवलेलं आहे. आत्मिक असून ते दैहिक असून ते सर्व काय येशू मध्ये ठेवलेलं आहे. आत्मा पण संतुष्ट असणार आहे, शरीर पण, दैहिक गोष्टी पण आम्हाला मिळणार आहे. हालेलुया. हे जगामध्ये आम्हाला जगताना काय काय पाहिजे ते पण येशू मध्ये आमच्यासाठी ठेवलेलं आहे. कारण पिता परमेश्वराला आम्हाला काय पाहिजे सर्व काय माहिती आहे. आम्ही येशू मध्ये आहे, पूर्ण येशू मध्ये थांबलं पाहिजे. येशू मध्ये आमचं सर्व काय ऑलरेडी ठेवलेलं आहे. येशू मध्ये नाही आहे त्यांना आम्ही सांगितलं पाहिजे. तू रडू नको, तू आपल्या बापाकडे जा. ते तुझ्यावर खूप प्रेम करत आहे आणि तुझी वाट बघत आहे. देव आता दया करत आहे. पृथ्वी नाश करत नाही आहे, दया करत आहे. का? माझ्या मुला माझ्याकडे येणार आहे, वाट बघत आहे. हालेलुया. आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही पण आपल्या बापाच्या घरी सोडून गेलो होतो, सुवार्ता मिळालाय, आम्ही परत देवाकडे आलाय. ते गोष्टी दुसऱ्यांना आम्ही सांगितलं पाहिजे आहे. का? तू त्रासामध्ये आहे, मन बदल आणि परमेश्वराकडे ये. तुझ्या बापाच्या घरी ये. बापाच्या घरामध्ये सर्व काय ठेवलेलं आहे. योहानाचे पत्र 5:19 अनुसार येशू मध्ये आहे तो देवाकडे आहे, येशू मध्ये नाही आहे ते सर्व शैतानाच्या हाताखाली आहे. हालेलुया. आणि परमेश्वर सांगत आहे सर्वांचं तारण झालं पाहिजे, हे परमेश्वराची इच्छा आहे. योहानाच्या पत्रामध्ये असं पण लिहिलं आहे, आमच्या पापांसाठी नाही, सर्व जगाच्या पापांसाठी येशू ख्रिस्त वधस्तंभामध्ये मरण पावला आहे. जगामध्ये कुठलं जात धर्माचे असू दे त्याच्यासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभामध्ये मरण पावला आहे, रक्त दिलेलं आहे. सर्वांना तो निर्माण केला आहे. आता लोक काय केलं पाहिजे आहे, सुट्टीवर आलं पाहिजे आहे, पश्चाताप झालं पाहिजे, मन बदललं पाहिजे आणि देवाकडे येलं पाहिजे. म्हणजे बापाच्या घरी आलं पाहिजे. नंतर बापाच्या घरामध्ये, पिता परमेश्वराच्या घरामध्ये सर्व काय आहे, ए टू झेड आहे. हालेलुया. आम्ही काय केलं पाहिजे, चिंता करू नको, तू आपल्या बापाच्या घरी ये. येशू ख्रिस्ताविषयी सांगितलं पाहिजे, त्यांना आम्ही आणलं पाहिजे. आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आम्ही काय आहे, भाऊ बहीण आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं शरीर हे पृथ्वीमध्ये बांधत आहे. अजून आमचे भाऊ बहीण आई वडील जगामध्ये आहे.
येशू मध्ये आहे ते सर्व भाऊ बहीण आहे. अजून जगामध्ये आहे किती लोक आला नाही आहे. त्यांना आपल्या भावाला, बहिणीला, आईला, वडिलांना आम्ही काय केलं पाहिजे, त्यांना सत्य सांगितलं पाहिजे आणि त्यांना येशू ख्रिस्ताकडे आणलं पाहिजे. एवढंच काम केलं तर बस. नंतर येशू ख्रिस्त त्यांची जबाबदारी पूर्ण बघणार आहे आणि येशू ख्रिस्ताकडे सर्व काय आहे. हालेलुया. नम्र झाला पाहिजे, मन बदललं पाहिजे. देवाकडे आलं तर येशू मध्ये सर्व काय ऑलरेडी ठेवलेलं आहे. हालेलुया. इकडे आई जेवण बनवून ठेवलेलं आहे. मुलांना माहिती नाही आहे, मुला रडत आहे, काय करू, भूक लागताय, भूक लागताय, भूक लागताय, थोडा दे दे बाबा, मदत कर. हालेलुया. काय केलं पाहिजे, सुट्टीवर आला पाहिजे, मन बदललं पाहिजे, तो आपल्या घरी आला पाहिजे, पिताकडे आला पाहिजे. आणि आपलं भाऊ बहीण अजून जगामध्ये आहे, त्यांना आम्ही सांगितलं पाहिजे, त्यांना येशू ख्रिस्ताकडे आणून सोडलं तर येशू ख्रिस्तामध्ये सर्व काय आहे. एक व्यक्ती येशू मध्ये टिकून राहिलं तर येशू मध्ये त्याच्यासाठी सर्व काय आहे, ऑलरेडी ठेवलेलं आहे. हालेलुया. आम्ही सुवार्ता सांगितलं पाहिजे, लोकांना देवाकडे आणलं पाहिजे. नंतर देव त्यांचे जीवन बदलणार आहे. हालेलुया. आकाश पृथ्वी परमेश्वर निर्माण केला आहे, सर्व अधिकार परमेश्वराकडे आहे. परमेश्वर काय आहे, कधी माझ्या मुला माझ्याकडे येणार आहे हे वाट बघत आहे. हालेलुया. थोडा लोक अजून माझ्याकडे आहे म्हणून आहे, ते संपलं नंतर ते रडणार आहे. थोडा लोकांचे सगळं संपलेलं आहे म्हणून रडत आहे. हालेलुया. आम्ही त्याला सांगितलं पाहिजे, तुझ्या निर्माण करता तुझ्या पिता तुझ्यावर प्रेम करत आहे, तुझ्यासाठी त्यांनी आपले एकुलता एक पुत्राला वधस्तंभामध्ये बली दिलाय, तो वाट बघत आहे, तू ये. आता इलं तर काय होणार आहे, टाकटा पुत्री आलाय, त्यांनी काय बापाने ओरडला आणि इन्सल्ट केलं, फेकून दिलं, काय नाही, एकदम गाले लागलाय, मिठी मारलाय आणि चांगला कपडा दिलाय, अंगुठी दिलाय आणि जेवण बेस्ट. माझा मुलगा मेलं होतं, जिवंत झालाय. हालेलुया. आम्ही पण गेलं तर परमेश्वर आम्हाला पण असंच हे केलाय आणि लोक गेलं तर त्यांना पण परमेश्वर स्वीकार करणार आहे. परमेश्वर कोणाला टाकणार नाही आहे. सर्वांच्या तारण झाला पाहिजे, हे देवाची इच्छा आहे. आई जेवण बनवून ठेवलाय, एक मुलगाला समजलाय, तो पोट भरून जेवलाय आणि ते मुलगाचं काम काय आहे, दुसरा त्याचा भाव जेवण नाही म्हणून रडत आहे, त्याला जाऊन सांगितलं पाहिजे, तू घरात ये, आई तुझ्यासाठी जेवण भरपूर चांगलं बनवून ठेवलाय आणि घरात येऊन जेव. हालेलुया. कोणाच्या घरात यायचं, आपलं पापांच्या घरात. हालेलुया. येशू ख्रिस्त आमचा पिता आहे, तो निर्माण करताय, आमचा देव आहे तो. हालेलुया. आता येशू मध्ये आहे, आम्ही कुठे आहे, घर आमच्या घरात आला. येशू मध्ये नाही आहे, आमच्या घरात नाही आहे, बाहेर होतो आम्ही. येशू मध्ये आहे, आमच्या घरात आम्ही आलेला आहे. हालेलुया. आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि देवाच्या मुलं आहे आणि आत्मिक आणि दैहिक आशीर्वाद ऑलरेडी आमच्यासाठी येशू मध्ये ठेवलेला आहे. आम्हाला धनवान करण्यासाठी परमेश्वर दरिद्री झालेला आहे. आम्ही देवाच्या मुलं आहे. येशू ख्रिस्ताकडे सर्व अधिकार आहे. हालेलुया. हे मनन करत राहायला पाहिजे. नंतर आमचे जीवन असं बदललं पाहिजे आहे, देवाच्या मुलासारखे आमचे जीवन असलं पाहिजे आहे. येशू मध्ये A to Z ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्टी, जगामध्ये खूप लोक त्रासामध्ये आहेत, त्यांना सांगायचं आहे की तू परत आपलं पिताच्या घरी ये. येशू ख्रिस्ताच्या सुवार्ता सांगायच्या आहे आणि देवाच्या जवळ आणून दोघांना एकत्र करून सोडायचं आहे. हालेलुया. कारण त्यांच्यासाठी सर्व काही येशू ख्रिस्त ऑलरेडी केलेलं आहे, पण त्यांना माहिती नाही आहे, त्रासामध्ये आहे. हे आम्हाला समजलं आहे, आम्ही सांगितलंच पाहिजे आहे. हे आमच्यावर पडलेलं जबाबदारी आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद.